दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय काटे विरुद्ध आगासन आणि दुसऱ्या फेरीतील या गटातील दुसरी मॅच असेल हेडुटणे आणि खोनी. लक्षात घ्या यानंतर मॅच असणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. 4-4 षटकांच्या आता मॅचेस आहेत. 2 सेमी फायनल आपल्याला रेग्युलरच्या पाहायला मिळतील. 40+ एक फायनल पाहायला मिळेल. रेग्युलरची एक फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2026 आणि शेवटची रात्र तुम्ही पाहतायत. आणि शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाहीये. एका इनिंगला फक्त 20 मिनिटं मिळतील. या मॅच नंतर लगेचच हेडुटणे आणि खोनी सी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच करण काण्यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीनजी कान सर आणि मच्छिंद्र पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2026 अंतिम रजनी. या स्पर्धेची पहिली मॅच हेदुटणेने जिंकली. कार्डीला परास्त करत असताना आताचा सामना आगासन आणि काटेई मधला जो 4 ओव्हरचा आहे याची नोंद घ्या दोन्ही टीम्स. यानंतर खोनी सी आणि हेदुटणेमध्ये पुढचा सामना आहे. आजचा जो काही पोल आहे तुम्हाला जरूर स्क्रीनवरती पाहायला मिळाला. टॉस काटेईच्या बाजूने लागला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. हे दोन्ही कर्णधार आणि त्यांचे छायाचित्र सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. कॅप्टन ऑफ आगासन ओमकार पाटील अँड कॅप्टन ऑफ काटेई करण पाटील या दोघांचे छायाचित्र सध्या आपण पाहत आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सुखदेवदादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. ओळूया कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबरीने युनिमॅक्स वर्ल्डचे फाउंडर उद्योगपती आदरणीय मोहम्मदजी इस्रायल शेख अर्थातच इस्रायल बाल यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बेलापूरवरून खास या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. करण आणि निल्सन मडवी ही पारंपरिक आघाडीची जोडी आहे. गेले कित्येक वर्ष आपण ओमसाई आगासनच्या क्रिकेटच्या इतिहासाची पानं उघडली तर तुम्हाला जरूर हे दोघे आघाडीला येत असताना पाहायला मिळालेत. इन्फॉर्म आहे करण जबरदस्त सगळ्या मागच्या काही स्पर्धांमध्ये केलाय. गोलंदाजीसाठी देखील करण पाटीलच आहे, तो देखील अष्टपैलू आहे. आणि मी समालोचक करण तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल गुडघा टेकल ऑन साइडला वळवला बॉल गॅप मध्ये मिड विकेटचा सेकंड बाउन्स आणि सीमा पार पहिला चौकार. फाउंडर श्रीमान मोहम्मदजी इस्रायल शेख इस्रायल भाई त्याचबरोबरीने जोएब भाई आणि जमीर भाई आपका भी तहे दिल से इस्तेकबाल बॅकफुटला जाऊन यावेळेला कट केला आणि बॉल डीप थर्डला गेलाय. लागोपाठचा दुसरा करंटचा चौकार. आला क्रीजचा कोपऱ्याचा फार चांगला वापर. हार्ड लेंथला हिट केलं होतं, बॉल बाहेर निघत होता आणि फॉलो केले करणने. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचला, देन कट केलं, थोडासा लेट खेळला, त्याचा फायदा झाला. डीप थर्डला बॉल 2 चौकार पॉवर प्ले मध्ये सुरुवातीलाच. ओ इथे थोडा थांबलाय, कवचवरतून बॉल काढलाय, रेस तर लागली होती. आता तो अडवून थ्रो करतात फिल्डर. धावा तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 2. डीपला आपण शॉर्ट कव्हर वरून बघितलं मागे येत असताना. हे सर्व मान्यवर ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार उद्योगपती सुखदेवजी पाटील साहेब, लेजंडर आपले सचिन दादा भोईर आणि नुकतीच ज्या मान्यवरांची उपस्थिती आहे त्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. युनिमॅक्स वर्ल्ड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. इथे कमी गती मिडॉनला फिल्डर आहेत. समोर हॅमट केलं होतं बट तिकडे
तितकंच एलिव्हेशन नव्हतं, ते करंटला समजलं आणि फिल्डर होता सँडी, धाव तिकडे मिळाली नाही. डॉट आला पहिला. 4 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त डिफेंड करण्यात आला. आणि सर, टाईमचं पंक्च्युअल असणं किती गरजेचं आहे. काडी संघाचे बरेचसे खेळाडू उशिराने उपस्थित राहिले, सो वेळेचं बंधन होतं. आणि 3 ओव्हर्स नंतर केतन आला, लेट झालं होतं. आणि जी बॉलिंग केली हर्षद भंडारीने, संपूर्ण बॉलिंग युनिटने, चांगला फटका आला, पूल कॅच ड्रॉप झाले आणि बॉल मिड विकेटचा बाहेर, गोल, षटकार. होती, फिल्डरचा वेगाने आपल्याला बॉल पर्यंत जात असताना पाहायला मिळाला. ओहो, ऑफ का ठरवता, डबल माइंड झाला, डेलिब्रेट. आणि इथे धाव तर भेटणार नाही. शेवटचा डॉट आला, षटक पहिलं संपलं. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 16 धावा. बॅकअप द एंड टाकला आणि बॉल असं वाटलं करणला बाहेर जाणार आहे, पण तो मात्र एखाद्या लेग स्पिनरच्या गुगलीप्रमाणे पाहायला मिळाला. बॅकअप द एंड टाकलाय आणि येस, करण थांबला होता बॅकफुटला, त्याला वाटलं बॉल बाहेर निघेल, पण मात्र त्याच्या शरीराच्या दिशेने आला आणि त्यामुळे पूर्णपणे त्याचे इरादे नेस्तीनाबूत करणारा बॉल आपण बघितला करण पाटीलचा. करण बेडेकरसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपला, पण मी म्हणेन पहिलं षटक राहिलं ओमसे आगासनच्या बाजूने. टॉस जरी गमावला असला तरी 2 चौकार 1 षटकार आलाय आणि आफ्टर फर्स्ट 16 प्रोजेक्टेड स्कोर सध्या 64 आपल्याला दाखवत आहे. त्याचं कारण धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. सेकंड राऊंडची मॅच आपण एन्जॉय करत आहोत. ज्युनियर प्रेमला विनंती आहे, जे आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, मंचाशी लवकरात लवकर संपर्क साधा. स्कोर 16. सेकंड ओव्हरमध्ये संदीप फुटाणे, पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली होती काटेच्या संपूर्ण बॉलिंग युनिटकडून आणि त्यामधून हे जे नाव संदीप फुटाणे. सुपर पहिली मॅच, गोलंदाजी चांगली. करणने इकडे स्टार्ट चांगला करून दिला आगासनला. आता निल्सन स्ट्रायकिंग एंडला, स्विच इट अटेम्प्ट केला, पॉइंटच्या बाजूने बॉल चाललाय, पायाने स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग. रोहित पाटील डबलला चान्स. कॅज्युअल एफर्ट्स. थ्रो करत असताना फारच वेळ घेतला, त्यामुळे सँडीच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे नाराजी दिसते. एकच धाव होती, हे क्रिकेट सांगतं, पण दुसरी धाव गेली आहे. थोडं अनफिट देखील आहे, बॅक इंजुरी आहे, पण तरी देखील रोहित मैदानाच्या आतमध्ये. तसे बरेचसे खेळ आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जबाबदारी असते आणि ते असल्याने देखील इम्पॅक्ट पडू शकतो, त्यामुळे आवर्जून उपस्थिती आपल्याला त्यांची स्क्वॉडमध्ये पाहायला मिळते. 18 धावा, पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. वन्स अगेन निल्सन आहे, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट. लॉंग ऑफचा आपण एक फिल्डर पाहतोय, तो स्वीपर कव्हरमध्ये. सँडी उडवला हवेत बॉल, मिड विकेटला फील्डर धावतोय आशू. डीप मधून काऊ कॉर्नरचा फील्डरने अटेम्प्ट केलं होतं करणने. कॅच ड्रॉप. करण अर्ध्या विकेट पर्यंत आला. ओहो, दोघही बॅटर एकाच एंडला धावत होते. थ्रो खराब. थ्रो जर व्यवस्थित आला असता तर विकेट जाणारच होती. काम तमाम होतं. धाव फक्त एकच भेटणार आहे, कारण दोघांनी जवळपास असं वाटलं की 3 धावा पूर्ण केल्या. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. हा फटका मिड विकेट मधून आशू देखील गेला होता, काऊ फेसचा करण देखील आला होता. करणने अटेम्प्ट केलं आणि बॉल जर तुमच्या हातात पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. कॅच ड्रॉप झाले. जीवनदान मिळते निल्सनला. एका धावेने धावसंख्या 19 आणि स्ट्रायकिंग एंडला आता करण बेडेकर. प्लॅन मिस, थोडी कमी गती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला एक्झॅक्ट समजणारा बॉल कसा पडला आणि कोणत्या बाजूने तो वळण घेतोय. द विकेटने आले, यावेळेला वेग नव्हता. सीमा हलका बाहेर देखील गेलाय. बॉडीला स्पर्श होऊन गेला. सीमा पच होता, सरळ होता बॉल. 19 धावसंख्या थांबली आहे. बॅटचा हात लागला, बॉल चालला मिड विकेटला. कार्पेटने वन्स अगेन करण बॉल वरती आलाय. चांगली फिल्डिंग, डबलला चान्स. करणने कॉल ऍक्सेप्ट केलाय, पण तो चुकीचा होता का? टीव्ही अंपायरची मदत या डिसिजन साठी घेतली जाईल, पण फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय करण इज गॉन. थांबा, टीव्ही अंपायरची मदत आहे डिसिजन साठी. आपण पाहणार आहोत करण सेफ आहेत की आउट आहेत. थोडा लेट कॉल ऍक्सेप्ट केला निल्सनचा त्याने. धावला देखील, पण उशीर झालाय का की तो पोहोचलाय?
करंटने स्टार्ट चांगला दिलाय 16 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्या होत्या या अगोदर 7 बॉलमध्ये. मात्र जो करंट पाटील डीपमध्ये होता काटेरीचा त्याने केलेला थ्रो ॲक्युरेट आला होता. टीम एम्पायर थोडासा वेळ जरूर घेतात आणि जरूर आपल्यापर्यंत तो डिसिजन देखील येईल. अंतिम रजनी तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार सुखदेवजी पाटील, लालचंद्रजी पाटील, सचिनजी भोईर आणि संपूर्ण आमची ऑल टीम. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर 40+ गेल्या 6 रजनींमध्ये यंदाचे पर्व आपल्या समोर होतं. लास्ट इयर पासून खऱ्या अर्थानं आपण या मैदानावरती प्रकाश झोतातील क्रीडा स्पर्धा पाहतोय. उंबारलीकरांच्या वतीने ऐतिहासिक वैभवशाली असं क्रीडांगण आहे. गेल्या कित्येक वर्षाची परंपरा आहे. या मैदानावरती फार मोठमोठ्या स्पर्धा आपण सर्वांनी एन्जॉय केल्यात आणि यंदाचे पर्व अंतिम रजनी मॅच नंबर 2 मध्ये आपण आहोत. आगासन आणि काटई. करंट धावला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या वॉर रूम मध्ये रमाकांत पवार सर जे थर्ड अंपायर आहेत. बॅटर सेफ, नॉट आउट. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग. बॅट ड्रॅग ओढले तिकडे करंटने पॉपिंग क्रीज मध्ये. राजदीप हातात आलेला बॉल. वन्स अगेन ती फ्रेम बॅट येते, हात चाललाय स्टंप कडे आणि तो पोहोचलाय. उडवला आता मिड विकेट. आशू वरतून त्याचा बॉल थेट कॉम्बॉक्स मध्ये आलाय. बेडेकरचा बॅट मधून बेधडक षटकार. मध्ये बॉल होता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओव्हर द विकेट न आले. बॅटवरती मिडल कंट्रोल बॅलन्स स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करणारा. उचलला पुन्हा काऊ कॉर्नर फ्लॅट करंटचा हातात. सेफ हँड. या वेळेला मात्र चुकी नाही झाली. 27 ला पहिला धक्का. ओपनर करंट बॅक टू द पॅव्हिलियन. फटकांचा खेळ संपला पण सँडीने जाता जाता करंटलाही मैदानाचा बाहेर पाठवलं. हा फटका फसला. स्लाइटली ओव्हर पिच होता. फोर्सने खेळला पण काऊ कॉर्नर. या क्रीडांगणाची सर्वात मोठी बाउंड्री कुठे असेल तर आता जी कॅच पकडली करंट पाटीलने तिकडे. विराज मैदानाच्या आतमध्ये आला विथ आय गार्ड आणि सध्याच्या घडीला बॅटर ज्या पद्धतीनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲब्डोमिनल गार्डचा वापर करतात मी म्हणेन आवर्जून प्रत्येक बॅटरने आय गार्डचा देखील वापर करायला हवा. प्रामुख्याने जर या आपण मागच्या काही पर्वांमध्ये सीझनमध्ये कोणती मोठी इजा बॅटर्सला बघितली असेल जेव्हा एज घेऊन बॉल त्यांच्या डोळ्यांवरती येतो, फेसवरती येतो, ती इजा सर्वाधिक मोठी आहे आणि त्यामुळे आयगार्डचा वापर प्रत्येक बॅटरने करायला. आणि विराटचा फार जवळचा मित्र सोनारपाड्याचे आपले शरीर सौष्ठवपटू बॉडी बिल्डर केतन म्हात्रे यांची उपस्थिती जरूर आहे. मी त्यांनाही विनंती करेन या आपण मंचावरती. अभिमान आहे सोनारपाड्याचा आणि नुकताच आय थिंक बरेच मेडल आलेले आहेत सोनारपाडासाठी केतनकडून बॉडी बिल्डिंगमध्ये. आगासनची मॅच जेव्हा जेव्हा असते जरूर केतन जे आपले सोनारपाड्याचे शरीर सौष्ठवपटू त्यांची उपस्थिती असते मैदानाच्या बाहेर. शरीर आणि जमीन जर कसल्या नाही तर त्यांचा कस निघून जातो. आणि विराज देखील सीझन टेनिस बॉल जसं कंप्लीट होतं त्यांची स्वतःची जिम आहे KVS फिटनेस दिवामध्ये. रोहित पाटील थर्ड ओव्हर. कोलात बॉल चान्स होती की बॉल टॅप झाला होता. आपण पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये. पण एका हाताने अटेम्प्ट होता रोहितचा बॉल कॅच करत असताना. ऍक्शन रिप्ले फुल लाईन बॉल. येस टॅप झाला होता बॉल त्यामुळे रोहितने जास्त तिकडे दोन्ही हात आणले नाही. इवन फक्त बॉलला स्टॉप करण्याचा त्याचा प्रयत्न होता. धाव तर भेटली नाही. डॉट आला. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. मानपाडा एक्सप्रेस 40+ नामवंत खेळाडू संजय पवार यांची उपस्थिती. कोलात पुन्हा कवसला ड्राईव्ह केला बॉल डीपमध्ये. फिल्डर साहिल वेगान आले. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एडला आणि विराजने थांबवलं. आता
निल्सनला सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 28. ओमसे आगासन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. विंटर सीझन आहे, पण या आजच्या आणि कालच्या रजनीमध्ये जेव्हा 9 ते 10 वाजलेत, वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. आताही तो प्रत्येक प्रेक्षकाला जाणवत असेल. शरीराला जेव्हा वारा स्पर्श करतोय ती गुलाबी थंडी आणि तिची चाहूल प्रत्येकाला लागते. आपला गाव खेळतोय, आपली टीम खेळते, आपला आवडता खेळाडू खेळतोय उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी सगळे क्रीडा रसिक उपस्थित आहेत. ओहो, एच कदाचित होती, पण रोहितला समजलं नाही की विकेट किपरने कॅच ड्रॉप केली आहे. खेळ भावना, विराटची विकेट इम्पॉर्टंट आहे, रोहितला माहित आहे. एज जशी बॅटने साऊंड तर जरूर आला. कदाचित रोहित पाटील लेग बिफोर साठी अपील करीत होते. 28 धावा. फुल अँड बॉल, चांगला चेंडू आला पॉइंटला. फिल्डर स्टार्ट घ्यायला पाहिजे, पण ते थोडे मागे गेले, त्यामुळे जी चान्स बनणार होती रनआउट साठी ती बनली नाही आणि धाव मात्र एक मिळते. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 29. तर गुरुनाथ गायकर साहेबांचे इथे आगमन झाले गोलोलीवरनं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चांगली गोलंदाजी, 4 बॉलमध्ये 2 आल्यात. कोलात वन्स अगेन, वारंवार यॉर्करला अटेम्प्ट केला रोहितने. सिंगल फक्त 5 बॉलमध्ये. बॅक इंजरी जरी असली तरी मैदानात जात आलाय. संघाला गरज आहे, गोलंदाजी करतोय. 2 षटकांमध्ये धाबा बनल्या होत्या. 3rd ओव्हरमध्ये आलाय. विराज आणि निल्सनला शांत केलंय. 5 बॉलमध्ये 3 आल्यात. डिसिप्लिन बॉलिंग. शेवटचा एक बॉल आहे, ट्राय करतील विराज मोठ्या फटक्यासाठी. नो डाऊट धावा फक्त 30च बनल्यात. लास्ट बॉल रोहित. पुन्हा यॉर्करला अटेम्प्ट होता, बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल पूर्ण होणार आहे, करंट डीप मधून येतोय आणि अशा पद्धतीने हे षटक राहिले इकॉनॉमिकल. जे काटेच्या बाजूने अवघ्या आल्या त्या फक्त 4 धावा. आफ्टर 3rd ओव्हर ओमसे आगासन 31 for 1. 31 लाईक. टॉस साठी उपस्थित राहायचे. एडुटने ए आणि खोनी सी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती. जो सुरुवातीला प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला जवळपास 60 दाखवत होता, तो आता सध्या कमी दाखवत आहे. त्याचं कारण आहे की 10.33चं करंट रन रेट आहे. 42 फक्त आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवत आहे. सुपर टेलिकास्ट बाय ओमसा MTC live.in. सागर फराड, रोशन फराड आणि ऑल आमची जी टीम आहे MTCची, ज्यामध्ये 4 कॅमेरामॅन आमचे आहेत, ऑपरेटर आहेत, हंश ऑडिओ याच काटेरीच आहेत, चंद्रकांतजी फुटाणे आणि संतोष भाऊ ते आमचे डिस्क जॉकी आहेत. 4 विंडोजमध्ये सध्या टेलिकास्ट तुम्ही पाहताय. दोन्ही अँगलने खेळपट्ट्या तुम्हाला पाहायला मिळतात. विराजला एका अँगलने तुम्ही पाहताय आणि एक साईड अँगल आहे. एक रिव्ह्यू देखील आहे. प्रत्येक डावामध्ये एका संघासाठी एक सक्सेसफुल रिटेन आहे आणि विदिन 15 मिनिट्स तुम्ही पहिली 3 षटकं टाकलेले आहेत. काटे कॅप्टन लक्षात घ्या, पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे षटक देखील तुम्हाला कंप्लीट करायचं. लास्ट ओव्हरची जबाबदारी आणि बॉलिंग मार्कवरती आलाय अक्षय पाटील. राईट हँडर सीमम. वाराचा प्रचंड वेग, वाह, स्लॉट मध्ये दिलाय आणि मारलाय तो इकडे प्लॉटचा बाहेर विराजने. साधावा. स्लॉगर स्लॉट मध्ये दिलाय. बॅटचा फ्लो पा, ताकद पा आणि या क्रीडांगणाची सर्वात मोठी बाउंड्री क्लिअर करणारा विराज मुंडेचा मोठा षटकार. भव्य स्वागत अक्षयचं स्लॉगर मध्ये विराजने केलंय. स्कोमॉज ऑन 37. यावेळेला बॅट हातात फिरले. मिस टायमिंग. लॉंग ऑफला चान्स नसेल. मिड ऑफला वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय. धावा तर 2 सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 39. 39 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याचा आज मात्र प्रचंड वेग आहे. प्रत्येकाने प्रेक्षकांनी आताची घडी घातलेली आहे. मफलर, स्वेटर, हुडी
फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड, फोर्सने लॉफ्ट केला लॉंग ऑफला. पहिला बाउन्स, चांगला अटेम्प्ट आहे. जणू काही व्हॉलीबॉल प्रमाणे त्यांनी तिकडे बॉल आतमध्ये ढकललं. जरूर त्यानंतर उचलून थ्रो. धावा 2-2 स्कोर सध्या पुढे आपल्याला पाहायला मिळतोय तो 41-41. पहिल्या 3 मध्ये 10 आलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंपचा बाहेरचा फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री जरूर थर्ड अंपायर कडून चेक केली जाईल. साहिलला आपण लॉंग ऑफला बघितलं, चांगला अटेम्प्ट होता त्याचा. मॅच कंटिन्यू करा. डिसिजन पेंडिंग आहे, तो डिसिजन आम्ही तुम्हाला देतोय. बिकॉज स्ट्राईक तर रोटेट झाली नाही, तोच बॅटर आहे. आयदर 2 असतील नाहीतर 4. खोला चांगला बॉल खोदून काढला, मिड ऑनला चेस केले बॉल, लॉंग ऑन कडून सँडी आला, थोडी मिस्टेक, डबलला चान्स, 2 धावा. सहज 2. मागचा जो डिसिजन पेंडिंग होता 2च धावा आहेत. बाउंड्री सेव्ह करण्यात आली. 2 धावा तिकडे सेव्ह केल्यात. फिल्डिंग चांगली झाली साहिल कडून. मागच्या 3ही बॉलवरती डबल आल्यात. पहिला बॉल षटकार, 12 आल्या 4 बॉलमध्ये. धावासंख्या सध्या उमसे आगासनची 43-43. 2 बॉल बाकी आहेत. 50 पर्यंत तो प्रयत्न असेल विराटचा सध्या तरी. अक्षयला कमबॅक करावं लागेल. खोलात उचललाय, लॉंग ऑफला चान्स, समोर आहे साहिल, चांगली कॅच, विराटची विकेट. 43ला 2. आगासन फुल लेंथ होता. जरूर तिकडे यॉर्करचा अटेम्प्ट होता, त्यालाही लॉफ्ट केलं होतं बॅकफुटला थांबत असताना विराजने. मात्र लॉंग ऑफला फसला. साहिलने चांगली कॅच पकडली. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. अराउंड द विकेटने आले अक्षय. विथ द अँगल ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल पहा. पॉपिंग क्रीजमध्येच बॉल एक्झॅक्ट पीच झाला होता, तरीही थोडंसं मागे जाऊन तिकडून लॉफ्ट केलं बॉलला आणि लॉंग ऑफला साहिलने चांगली कॅच पकडली आहे. 14 धावांचं योगदान या मॅचमध्ये विराटचं राहिलंय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. केजू आला आणि त्याला फिनिशिंग टच द्यायचा आहे. एखादा चित्रकार जेव्हा संपूर्ण चित्र झाल्यानंतर शेवटी फिनिशिंग टच देतो. पाव्यात हा डाव तसाच आहे. आतापर्यंत चांगला खेळ करण, निल्सन, विराज, पण फिनिशिंग टच द्यायचा तो केजूला. कमबॅक अक्षयकडून आपण बघितलं. 12 धावा गेल्यानंतर विकेट आली आहे. शेवटचा बॉल या डावामधला अक्षय. फुल टॉस आहे, मिस टायमिंग, लॉंग थोडासा दूर, डबलला चान्स आहे. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण झालेला. थ्रो देखील होतो आणि फिल्डरला माहित होतं ओव्हर थ्रो. पुन्हा बॉलला कव्हर केलं तिकडे अक्षयने. आणि अशा पद्धतीने डाव पहिला संपला जो होता उमसे आगासनचा. विकेट 2 पडले. धावा बनल्या 45 आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काढलेला बनवायचा विजयासाठी 46. टार्गेट 46. जमीर भाईंना विनंती असेल की या आपण आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. जमीर भाई यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन हर्षल, चला वेळ कमी आपल्याकडे. खोनी सी आणि हेडूटने ए टॉससाठी या. जमीर भाई यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. जमीर भाई यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. रेग्युलर असा कॉल केलाय आणि रेग्युलर चाललेला आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे. आपण मानपाडीची जी स्पर्धा होणार आहे 12 आणि 13 तारखेची आपण लॉट सुद्धा करणार आहोत. फोनिसीने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅचमध्ये लॉट्स करूया. काही ऍडजस्टमेंट सुद्धा आहे, कारण 12 आणि 13 तारखेला जुनी डोंबिवलीची स्पर्धा आहे आणि मानपाडीची स्पर्धा 12 आणि 13 तारखेलाच आहे. त्यामुळे आपण थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. नाही, ऍडजस्टमेंट आहे थोडीशी. चला चला लॉट्स करून घ्या. करण या लॉट्स करून घ्या. चला घ्या. 12 आणि 13 तारखेची स्पर्धा होणार आहे. 40+ मानपाड येते. त्या स्पर्धेचे आपण 12 तारखेचे लॉट्स करणार आहोत. सोळा संघ असतील. बारा तारखेचा आपण पहिला लॉट्स करणार आहोत.
मानपाड्याची जी स्पर्धा होणार आहे, भावेश लिहिताय का तुम्ही? भावेश सर, पहिली मॅच असेल भाल आणि वाडेकर, 12 तारखेला पहिली मॅच असेल. 12 तारखेला पहिली मॅच असेल, पहिली वाडेकर आणि भाल. 12 तारखेला दुसऱ्या मॅचचा आता आपण ड्रॉ करणार आहोत. चिकनगर आयरे आणि चिकनगर ही दुसरी मॅच असेल 12 तारखेला. 12 तारखेची तिसरी मॅच, 12 तारखेची तिसरी मॅच असेल. नीजे 40+ आणि अंतारली तिसरी मॅच असेल 12 तारखेला. आणि 12 तारखेची शेवटची मॅच, 12 तारखेची शेवटची मॅच. 2 दिवस स्पर्धा असेल, 12 आणि 13 मानपाड्याची स्पर्धा. संदप आणि आडिवली संदप. चला 13 तारखेची आपण ड्रॉ करूया. तेरा तारखेला आता आपण 13 तारखेचा पहिला सामना असेल. 13 तारखेची पहिली मॅच असेल. 13 तारखेला पहिली मॅच असेल. खिडकाली 40+ आणि घेसर, खिडकाली आणि घेसर पहिली मॅच असेल. दुसऱ्या मॅचचा आपण ड्रॉ करूया. मॅच सुरू झाली आहे. मोठी देसाई आणि वडवली दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच असेल. मॅच सुरू करा. हेडोटणे आणि मानपाडा तिसरी मॅच आणि आता ही शेवटची मॅच असणार आहे. शेवटची मॅच असेल. शिडून 40+ आणि मानिवली आणि शिडून. पहिला चेंडू आपण पाहतोय. .46 46चं टार्गेट. विराज आलेत पहिलं षटक घेऊन. आपण पाहतोय पंचेचाळीसावा उभारलेत आकाशने. 46चं टार्गेट सपाटला करण्यासाठी आपण पाहतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट आणि बॉल जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय करणच्या बॅटमधून. इथे फटका चांगलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. करणच्या बॅटमधून आलाय सिक्सर. केशव महाराज काटे यांच्याकडनं काटे संघाच्या कोणत्याही फलंदाजी 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपये. हा पहिला षटकार आलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य आपण पाहतोय रमेश पाटील साहेबांचं आगमन झालेले. रमेश पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तर शिवचे 10 धावा झालेले आहेत. लक्ष 46 धावांचे आणि सुरुवात दमदार केलेली आहे. हाई फटका जबरदस्त शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आलाय करणच्या बॅटमधून.
टायमिंग जबरदस्त आपल्या पाहायला मिळालंय. धावसंख्या 16. 4 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. त्यामुळे आता थोडीशी चर्चा विराट सोबत करावी लागते ती नंदुरले बन ओमसे आकाशन टीमला, कारण की टार्गेट फारसं मोठं नाहीये. 46 धावांचा पाठलाग करायचंय आणि पहिल्या 4 बॉलमध्ये 16 आलेले आहेत. अजून एक सलग तिसरा षटकार आला तर नक्कीच केशव महाराज काटे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. ओमसे MTC लाईव्ह तुम्ही पाहताय. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. विराजलाच टार्गेट केले जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे आणि करण नावातच रन आहेत त्यांच्या आणि ते सातत्याने रन बनवत आहेत काटे टीमसाठी. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि बॉल बघायचे सीमारेषेच्या बाहेर गेलाय की चौकार हे चेक करतायत पंच. सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि केशव महाराज यांच्याकडनं आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल करण पाटीलला. विरोधात आक्रमक रूप धारण केलेले. पहिल्याही मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती करणने. तोच करण तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. थर्डमॅनला मात्र फिल्डिंग चांगली आहे. नागराज तिथे एक सिंगल मिळाली आणि 23 धावा पहिल्याच षटकामध्ये आल्या. 46चं टार्गेट होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्धलक्ष पार केलंय. 18 बॉलमध्ये आता फक्त 23 या मॅच मध्ये करायचे आहेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे टीमला. पुढच्या दोन्ही टीम्स आपण बघा खेळाडू कसे चॉईस करून तिथे जाऊन थांबायचे. तुम्हाला लक्षात घ्या कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. आज ही शेवटची रात्र आहे त्यामुळे घाई करा. आमच्या बरोबर काटे संघ जिथे बसलाय तो खेळाडू कक्ष चॉईस केलेला बघा. कोणी सी संघाने त्यामुळे अविनाश हेडोटणे संघ आपल्याला जो मगाशी तुमचा जो खेळाडू कक्ष होता पहिल्या मॅचला त्या खेळाडू कक्षाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करायची. टॉस कोणी सी संघाने जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये 46चं टार्गेट होतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मचिंद्र सर आपण पाहिलं तर 23 धावा आपण पाहतोय धापालकावरती. आताच काही दिवसांपूर्वी आपण टीव्हीवरती आपण पाहिलं DD स्पोर्ट या चॅनलवरती सुद्धा मचिंद्र सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आपल्या आगरी समाजाचे एक जबरदस्त समालोचक आणि त्यांच्या समेत परब सर सुद्धा होते आणि दोन्ही आपल्याच कल्याण डोंबिवलीचे समालोचक आपण पाहतोय. जरी रायगडचे समालोचक असेल मात्र त्यांचं सातत्याने कल्याण डोंबिवलीवरती मचिंद्र सरांचं खूप सारं प्रेम राहिलेलं आहे. 18 चेंडू 23 या मॅच मध्ये धावा करायचे. केजू मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आलेत. काय जबरदस्त सुरुवात. करण 9 सेकंडला विशाल चौधरीने त्याला नेहमीच चांगली साथ दिलेली आहे. हलक्या हाताने खेळत आहेत. माहिती आहे करणला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये 23 आले त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 24 आणि 24च्या 24 धावा आपण पाहिल्या तर करणच्या आहेत. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत. कार्यसम्राट माजी उपसरपंच काटईचे काशीनाथ पाटील यांचा संघ तुम्ही पाहताय ज्यांनी आतापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 90 बाईक पुरस्कृत केल्या. त्यानंतर आमचे लेजंड क्रिकेटर अनंतदादा पाटील यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉलमध्ये 24 धावा आलेल्या आहेत. 22 अजूनही करायचे आहेत. फुल टॉस बॉल होता. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल मिळाली. ओमकार तिथे. ओमकार पाटील या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक जो नेहमी चर्चेत असतो फिल्डिंग मध्ये. 25 धावा दापाल कधी लागल्यात. आता फक्त 21 धावा विजयापासून दूर आहे या मॅच मध्ये करायचे. 46चा पाठलाग करायचे. 16 चेंडू 21 धावा या मॅच मध्ये करायचे. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच खुली केलेली आहे. स्वीपचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय तो आकाशन टीम वरती या मॅच मध्ये पाहायला मिळालेला आहे. 3 धावा इथे मिळाल्या आहेत आणि आता बघायचंय चौथी पूर्ण होईल का. 4 धावा इथे धावून घेतलेत असं वाटलं तर खांदे झुकलेत. ओमसाई आकाशन जो या स्पर्धेत नंदू 11 या नावाने संघ खेळतोय मात्र थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा करणच्या खात्यामध्ये ऍड होतील कारण एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाची असते. 15 चेंडू मध्ये आता 17 धावा या मॅच मध्ये करायच्यात. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. कोणी सी आणि प्रतीक 11
गावदेवी हेडुटणे ए संघ तुमची बॅटिंग आहे लक्षात घ्या. त्यामुळे समोरचा जो खेळाडू कक्ष हेडुटणे संघ तिथे तुम्हाला जायचंय. जे मित्र सूरज पै यांचे आगमन झाले आगसनचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 15 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. किजूचा पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित टायमिंग करू शकले नाहीयेत. सिंगल इथे मिळाली ती करंजच्या खात्यामध्ये आणि धाव संख्या आपण पाहिली तर 30 वरती पोहोचले. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे टीमला हवेचा वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. थंड हवा तुम्ही पाहतायत. 29 वरती पोहोचलाय करण. पहिल्याही मॅच मध्ये करण आणि संदीप फुटाणे ज्याने 6 विकेट या स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये घेतले होते. आई चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. तिथे सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली. 31 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा करायच्या आहेत. 15 हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. केजूचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. केजूने 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या. त्यात एक मिसफिल्डचा चौकार आहे. केजू ऑन साईडला खेळायचं होतं. फायनलिंगला फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची ते समाप्तीवर केजूने फक्त 8 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत. 31 झालेले आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 15 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित आपण पाहतोय ही स्पर्धा. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन. थोडंसं जलपान करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. प्रतीक 11 गावदेवी हेडुटणे ए संघाला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे. ज्या संघाच्या पहिल्या मॅच मध्ये 24 वरती 6 विकेट गेल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप श्रीनाथ आणि हर्षदने केली आणि त्यानंतर ती मॅच जिंकली खाडी टीमच्या विरोधात. तो संघ पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असेल. 2 षटकात 31 आले आहेत. 12 चेंडू मध्ये 15 अजूनही करायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी नागराज आलेले आहेत. चला चला स्पीडअप करा थोडस. बारा चेंडू 15 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. या 12 चेंडू नक्कीच आपण सत्कार सुद्धा करणार आहोत. कारण काळ आमच्या सोबत नक्कीच जोडले जातील. 12 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विकेट न गमावता 14 चालतील. पहिल्या डावात आपण पाहिलं तर 2 विकेट गेल्या होत्या नंदू 11 ओमसाई आगासन टीमच्या. नागराज हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झाले का? हो यस टायमिंग झालं आणि खेळाडू कक्षाच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. विशाल चौधरीच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जबरदस्त फटका विशाल चौधरी आपण पाहतोय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अपयश आलेले काटे टीमला ते धुवून काढायची आता वेळ आलेली आहे. तो प्रयत्न या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नागराज गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूत त्याच्या षटकार आला. नऊ धावांची आता गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत काटे टीमला. इथून जिंकलात तर क्वार्टर फायनल मध्ये तुम्ही प्रवेश कराल. पुढच्या मॅचचा विजेता संघ तुमच्या सोबत खेळेल. त्यानंतर 2 सेमीफायनल 2 फायनल म्हणजे यानंतर अजूनही 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सहा मॅचेस अजून कव्हर करायचे आहेत.
9 चेंडू 9 धावा या मॅचमध्ये करायच्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉटही बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. नागराजचा पलटवार पाहायला मिळतो. कारण क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार चौकार येत नाही. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. जशी मुंबईची लाईफ लाईन आहे लोकल ट्रेन, आणि जी कोरोनाच्या काळात बंद पडली होती वचिंद्र सर, त्यामुळे भरपूर संकट भारत देशावरती आली होती. 9 चेंडू 9 धावा. नागराज इथे फटका चांगला आहे व्ही शेप मध्ये, मात्र आता विकेट मिळाले. पुन्हा कमबॅक झालाय नागराजचा. विनायकने झेल टिपलाय. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा करायच्या 9 या मॅच मध्ये अजूनही काठाई टीमला. नंदू 11 ओम से आगासन संघ आहे. कधी तो पलटवार करेल. 11 बॉल 9 हव्या होत्या, आता 8 बॉल मध्ये 9, म्हणजे मागच्या 3 बॉलवरती एकही धाव आली नाहीये आणि एक विकेट आली. एक विकेट गमावली आता काटे टीमने. आपण पाहतो या मॅच मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती साहिल पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 8 चेंडू 9 धावा. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो, कधी या खेळामध्ये काय होईल याचा नेम नाहीये. क्रिकेटमध्ये अनेक वेळा आम्ही उलटफेर पाहिलेले आहेत. मागच्याच वर्षी मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं कोणी सी संघाने बलाढ्य संघाला मकर संक्रांत ट्रॉफीच्या बाहेर काढलं होतं. नितीन फुलोरी त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो, या खेळामध्ये वेळ बदलायला टाइम लागत नाही. कोणताही संघ कोणत्याही टीमवर मात करू शकतो. 8 चेंडू आणि 9 धावा. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, आणि हीच चर्चा सचिन भोईर मगाशी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करत होते की धाबा 11 बॉलमध्ये 9 करायच्या होत्या. त्यानंतर हे सलग 4 बॉल डॉट आलेले आहेत. आता 7 बॉलमध्ये 9 करायचे आहेत. विकेटवरती आपण नजर टाकली तर आगासनचे 2 विकेट गेलेत, काटाईची 1 विकेट गेली. तुम्ही अजूनही ॲडव्हान्टेज आहे. 7 बॉलमध्ये 8 चालतील. मात्र लिगली 9 धावांची गरज आहे. नागराज राज पाहायला मिळते. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चांगली फिल्डिंग आहे आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली आहे. त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. आता स्ट्राईक साहिलकडे. चेंडू शिल्लक आहे 6, धावा करायच्या आहेत 8. काटे टीमला 7 धावा जरी केल्या विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकतात. सहा चेंडू 8 धावांची गरज. थोडीशी चर्चा मात्र बघायचे काय चर्चा केजू करतायत. केजूला माहिती आहे या मॅच मध्ये आपला कमबॅक झालाय, पलटवार झालेला आहे आणि अखेर बरीच चर्चा झाल्यानंतर बॉल अखेर मला वाटतं कॅप्टन ओमकार पाटीलने स्वतः हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितले की माझ्यावरती मला विश्वास आहे, त्यामुळे ही शेवटची ओव्हर मी टाकेल. आणि आत्मविश्वास ठेवून आता ओमकार शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 8 करायचे आहेत. साहिल पाटीलकडे स्ट्राईक आहे. ज्या फलंदाने 29 धावा केल्यात करणने तो सध्या नो स्ट्राईक एंडला आहेत. आणि आता आकाशनचे खेळाडू थोडेसे सचिन सर चार्जअप झालेले आहेत, कारण की 11 बॉल 9ची मॅच आता 6 बॉल 8 वरती आली. असं असतं क्रिकेटचा खेळ आहे. अशा मॅचेस आम्ही बऱ्याच वेळा आमच्या करिअरमध्ये पाहिलेले आहेत. जिंकणारे संघ कधी पराभूत होतात हे कळतही नाहीये. आणि पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही पाहिलं ज्यावेळी 24 वरती 6 विकेट गेल्या होत्या हेडूटने ए संघाच्या, असं वाटलं तर 40 धावाही होणार नाही. मग श्रीनाथ भंडारी आणि हर्षद भंडारीने ती धावसंख्या 52 वरती नेली. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काही होतं. कोणता खेळाडू कधी काय करेल याचा नेम नाहीये. आणि आता बघायचं ओमकार गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये 5 बॉल 5ची मॅच आपण पाहिलं तर सपाट संघाने जिंकलेली आहे. त्यामुळे काही होऊ शकतं. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. की जो बघा थोडंसं सूचना करा आपल्या खेळाडूंना. ओके या निल्सन या. कीपर कोण राहायचा हा प्रश्न त्यांचा मला वाटतं पडलाय. सहा चेंडू 8 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच रंगतदार दिशेने आता वाटचाल करते. ज्यावेळी विशाल चौधरीचा षटकार आला होता असं वाटलं तर त्याच ओव्हरमध्ये मॅच संपेल की काय, पण तसं क्रिकेट नाहीये. ओमकारचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. आता चेंडू शिल्लक आहे 6, धाबा करायचे 7. विकेट न गमावता 6 चालतील काटे टीमला.
तर पहिल्या डावात 2 विकेट गेले, दुसऱ्या डावात एकच विकेट गेले. टॉस का बॉस सुद्धा काटेरी संघ आहे. हाही ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे, हा प्लस पॉईंट त्यांच्याकडे. 6 चेंडू 7 धावा. हाही वाईड बॉल आहे. या धावा कुठेतरी मागात पडू शकतात आगासन टीमला. आता चेंडू शिल्लक आहे, 6 धावा करायचे आहेत. 6 या मॅचमध्ये 5ही चालतील विकेटच्या आधारावरती. त्याचमुळे थोडासा वेळ घेतला केजूने की एक्झिट ओव्हर कोणाला द्यायची. ऑप्शन फिरकी गोलंदाज अनिकेत हे ऑप्शन होतं. मात्र थोडीशी चर्चा झाली की एक्झिट आता काय करायचंय. ऑन साईडला खेळत आहेत. चेंडू हवेत आहे. ओंकारने झेल टिपलाय. दुसरी विकेट गमावली ते काटे टीमने. आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 2-2. टॉस का बॉस काटेरी संघ आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायच्या आहेत 6. टॉसच्या आधारावरती 5 चालतील. बरीचशी थंडी, मात्र आता मॅच गरम झालेली आहे. 5 बॉलमध्ये 6 करायचे. दोन्ही संघांचे आता विकेट समान आहेत, 2-2. टॉस का बॉस काटेरी संघ आहे, त्यामुळे 5 चालतील टॉसच्या आधारावरती. कारण विकेट टॉसला भरपूर महत्व आहे, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. आणि उंबारलीची नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच ती चर्चेत असते. दुसरं पर्व जरी असेल, पहिल्याच पर्वामध्ये आपण जबरदस्त आयोजन पाहिलं मच्छिंद्र सर, आणि त्यांच्यावरच आपण अंदाजा लावला होता की येणाऱ्या 2026 मध्ये ही स्पर्धा कशी असेल. 5 चेंडू आणि 6 धावा आता या मॅचमध्ये करायच्या आहेत. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करते. आणि आता रोहित हिट होतील का या मॅचमध्ये. रोहित पाटील आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल झालेले आहेत. आगासन संघाने मॅच सोडली नाहीये, त्यांनाही माहिती आहे पलटवार क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा होतात, आणि या खेळपट्टीवर खास करून पलटवार झालेले आहेत. जिंकणारे संघ पराभूत झालेले आहेत, हारणारे संघ विजयी झालेले आहेत. हा विक्रम या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिलेला आहे. 5 चेंडू आणि आता 6 धावा करायचे आहेत. चला, मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. ओमकारचा पुढचा बॉल. हाई चेंडू उंच गेलाय, विकेट धोक्यात आहे. निल्सनचा जजमेंट चुकीचा आहे, झेल ड्रॉप झालाय. 2 धावाही मिळालेत. करणने कॉल दिलाय. तिसरी धाव आता पूर्ण होईल का. मात्र डायरेक्ट हिट झाला, आणि आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. आणि यासाठी करण बेडेकर मगाशी चर्चा करत होते की विकेटी कोणी राहायचं. करण आपण पाहिलं कदाचित वगैरे गेले असते. फलंदाज OUT आउट. 2 धावा. फलंदाज फ्रेम मध्येच नाहीयेत, मात्र कदाचित पंचांना असं वाटलं की क्रुशल मॅच आहे, त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायर घेतला असावा. हे फलंदाज भरपूर मागे आहेत करण. आता विकेटवरती एक नजर टाकूया. काटेने तिसरी विकेट गमावली, त्यामुळे आता इक्वेशन कंपल्सरी असेल. आगासनचे 2 विकेट गेले होते, काटेचे 3 विकेट गेले. चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायचे. 4 चेंडू 4 धावा कंपल्सरी. आता मजा येईल या मॅच मध्ये. इक्वेशन आपण पाहतोय 4 चेंडू 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कारण 29 वरती रनआउट झाल्याने आता संदीप फुटाणे या टीमचा अनुभवी खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 4 चेंडू 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 11 बॉल 9 ची मॅच इतकी रंगतदार झाली असं सुरुवातीला वाटत होती. मॅच ज्यावेळी विराजने 23 धावा खर्च केल्या होत्या असं वाटलं सर्वच प्रेक्षकांना. आता ही मॅच 3च ओव्हरमध्ये संपेल. मात्र ओमसाई नंदू 11 आगासन संघ आहे, सुभाष मुंडे पुरस्कृत संघ आहे, त्यामुळे सोडणार नाहीये मॅच. 4 चेंडू 4 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. ओमकार मॅच जिंकून देतील का आपल्या टीमला, की संदीप फुटाणे ज्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव या क्रीडांगणामध्ये नेहमीच त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. उंबारली चषक मध्ये 16 षटकार सुद्धा एका स्पर्धेमध्ये मारण्याचा विक्रम याच क्रीडांगणामध्ये संदीपने केलेला आहे. मात्र त्या षटकाराची गरज नाहीये. 4 बॉल 4 हवेत. सिंगल डबल चौकाराने मॅच जिंकू शकता तुम्ही. कंपल्सरी आता 4 धावा करायचे आहेत, कारण 3 विकेट काटेच्या गेलेले आहेत. ओमकार वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. ह्या धावा कुठेतरी मागात पडतील आगासन संघाकडे. हा 3रा वाईट बॉल टाकला. आता बघा चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायच्या. 3
भरपूर बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता हा चेंडू. 4 चेंडू आता 3 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. जशी मॅच संपेल लगेचच कोणी सी संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. मात्र आता वाईड नंतर आलेला हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहे, 3 धावा करायचे, 3. जबरदस्त मॅच. कधी मिस फिल्डिंग होते, कधी वाईड येत आहेत, कधी डॉट येत आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. दोन्ही संघाने ही स्पर्धा जिंकायची, ही मॅच जिंकायची आहे. ते दोन्ही संघ बघा जबरदस्त कामगिरी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्यानंतर कमबॅक केलेलं आहे नंदू 11 ओमसे आगासने. आता चेंडू शिल्लक आहे, 3 धावा करायचे, 3 कंपल्सरी. इथे चेंडू हवेत आहे. नागराजने कॉल दिलाय का आणि ओमकारने जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. मॅचला टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा झेल. चेंडू शिल्लक आहे, 2 धावा करायचे, 3. स्क्रीनवरती पाहायला मिळतोय बघा कठीण झेल होता. मात्र ओमकारला माहिती नाही आता कठीणच झेल पकडावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. कॅमेरामॅनचं बघा कौतुक, शेवटपर्यंत नजर त्या चेंडूवरती पाहायला मिळेल. त्यानंतर हा ओमकारचं सेलिब्रेशन आनंद पाहायला मिळतोय. नागराजला त्याने थांबवलं आणि सांगितलं की हा झेल मी पकडणार आहे आणि त्याने झेल पकडलेला आहे. चेंडू शिल्लक आहे, 2 धावा करायचे, 3 कंपल्सरी. जबरदस्त मॅच. राजदीप आले स्वतः कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये आले. दुसऱ्या बाजूला आगासांचे कॅप्टन गोलंदाजी करतायत. दोन चेंडू 3 धावा. राजदीप चौधरी आलेत बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता आल्या ते चेंडूची थोडीशी चाचपणी करतायत की धावा येत का नाही येत. 6 बॉल 7ची मॅच, 2 बॉल 3. 6 बॉल 8ची मॅच होती कारण मात्र त्यानंतर 2 वाईड आले त्यामुळे 6 बॉल 7च इक्वेशन होतं. 5ही चालत होत्या. 11 बॉल 9ची मॅच आता 2 बॉल 3 वरती आलेली आहे. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी सातत्याने सचिन भोईर, कॅप्टन कुल, सोमनाथ असतील, श्याम असतील, रवी भोईर आणि संपूर्ण आमची टीम, प्रेम भोईर असतील, सातत्याने प्रचंड मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी. 2 चेंडू आणि 3 धावांची ते गरज आहे. जबरदस्त रंगतदार मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही टीमसाठी. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे शॉर्ट प्लेनचा बॉल होता, क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक आणि पण चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल आणि हा सामना अखेर जिंकलेला आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाने. 2 बॉल 3 हवे होते. माणिकेत इतक्या डीप मध्ये का राहिले हा प्रश्न जरूर ओमकारने विचारलाय आणि याबरोबरच हा सामना जिंकलाय. काही सन्मान आपण करणार आहोत. जाऊया करण काणे यांच्याकडे. धन्यवाद. एक चित्तथरारक सामना नुकताच कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा आज सर्वांचं सहर्ष स्वागत आहे उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. आणि आपल्यामध्ये युनिमॅक्स वर्ल्डचे फाउंडर उद्योगपती आदरणीय मोहम्मद इस्रायल शेख, इस्रायल भाई बेलापूर यांची उपस्थिती आहे. मी भाईंना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपला यथोचित सन्मान या मंचावरती करण्यात येईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक सुखदेवजी पाटील, लालचंद्रजी पाटील हे आमचा दोन्ही अतिथींना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण इस्रायल भाई यांचा या मंचावरती यथोचित सन्मान करावा. आज वेळात वेळ काढून ज्यांची उपस्थिती या क्रीडा मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे